मित्रहो नमस्कार. अनधिकृत असूनसुद्धा मटक्या जुगारातील आकडा वेळे अगोदर कधीच फुटत नाही. मग नीटचा पेपर एवढी मोठी कडक यंत्रणा असतानासुद्धा वेळे अगोदर का बरं फुटतो? कारण प्रश्न येतो यंत्रणेबद्दलच्या विश्वासार्हतेचा. एवढंच नव्हे तर अनधिकृत असलेले अनेक व्यवसाय घ्या. दारू व्यवसाय असेल, नंतर चोरी छुपे चालणारा वेश्या व्यवसाय असेल, चोरी छुपे मिळणारा गुटखा असेल, हे सगळे अनधिकृत आहेत. ह्याच्यावर महाराष्ट्रात बंदी आहे तरीसुद्धा ते चालतात. त्याला वेसण घालणं अजूनही कुठल्याही सरकारला जमलं नाही. का नाही? कारण देणारा विश्वासानं देत असतो आणि घेणारा विश्वासानं घेत असतो. ही विश्वासार्हताच शासकीय यंत्रणामध्ये दिसत नाही. त्यामुळे करोडो रुपये उभारून शासकीय यंत्रणेचं कवच एवढ्या मोठ्या ह्याच्याभोवती सुरक्षेचं कडं असतानासुद्धा नीटचे पेपर फुटतात. याच्यामागे कारणीभूत आहे ती विश्वासार्हता. हे आपलं आहे आणि आपण विश्वासानं केलं पाहिजे, हा जो या गोष्टीचा अभाव यंत्रणा राबवणाऱ्या लोकांमध्येच दिसून येतो. त्यामुळे नीटचे पेपर फुटतात. मित्रांनो, आज आपण याच गोष्टीवर परखडपणे बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. अलीकडेच नीटचा पेपर फुटला. यामध्ये बडी धेंड सामील असल्याचं दिसून आलं. अगदी RCCचे फाउंडर मेंबर असलेल्या मोठेगावकर सरांपासून ते अगदी कुलकर्णीपर्यंत. एवढंच नव्हे तर ब्युटी पार्लरचा व्यवसाय चालणाऱ्या 2 महिलासुद्धा याच्यात सामील. एवढं मोठं रॅकेट उद्ध्वस्त होण्यासाठी नीटचा पेपर फुटावा लागतो, याचंच एक आश्चर्य वाटतं. आपण महाराष्ट्राच्या तपासिक यंत्रणेचं नेहमी कौतुक करत आलेलो आहोत, गुप्तचर यंत्रणेचं कौतुक करीत आलेलो आहोत. पण गुप्तचर यंत्रणेला गुप्तवार्ता कधीच लागत नाही. ही एक खरंच शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल. नीटचा पेपर फुटला, याच्यामध्ये सरकारचं काहीच देणं घेणं नसल्यासारखं दरवर्षी फुटतात. जसं काय याच्यासाठी कोणालाच काय देणं घेणं नसल्यासारखं सध्या राजकारण सुरू आहे. तुम्हाला माहीत नसेल, नीटचा पेपर फुटतो तेव्हा विद्यार्थ्यांचं केवढं मोठं त्यांनी केलेले श्रम किती धोक्यात येतात. मित्रांनो, तुमचे आमचे विद्यार्थी जसे येतील आपलं आयुष्य आठवा. 10वी-12वीची परीक्षा आठवा. वार्षिक परीक्षेचा एक पेपर ज्यावेळी आपण देत होतो त्यावेळी असं वाटत होतं की कित्येक टन ओझं मनावरचं आता दूर झालं आहे. तो विषय आता मागे पडला आहे. त्या विषयाचा टेन्शन घ्यायचं नाही. तो पेपर अवघड गेलेला असो की सोपा गेलेला असो, दुसरा पेपर येणार आहे, त्याची काळजी करूया, त्याची तयारी करूया. मित्रांनो लक्षात घ्या, नीट परीक्षेचं सुद्धा असंच आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या रोजच्या अभ्यासक्रमापलीकडं आणि रोजच्या परिश्रमापलीकडे नीटचा अभ्यास करावा लागतो. वेगळे क्लास जॉईन करायला लागतात आणि अजिबात स्वतःचं आयुष्य हरवून या सर्व गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. ज्यावेळी नीटची परीक्षा संपते तेव्हा विद्यार्थ्यांचा 50% ओझं कमी झालेलं असतं. कारण आता आपल्या रेग्युलर अभ्यासाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ असतो. मला असं म्हणायचं आहे, नीटची परीक्षा अवघड असतानासुद्धा आणि त्याच्यासाठी एवढी परिश्रमपूर्वक तयारी केलेली असतानासुद्धा नीटचा पेपर फुटतो. याच्यामध्ये जास्त वाईट याचं वाटतं की ज्यावेळी त्याला हा पेपर सोपा गेलेला असतो. खरं म्हणजे परीक्षा हा मटका जुगारासारखाच विषय आहे. मी एखादा मोठा प्रश्न जो 8-10 मार्क्सला येणारा प्रश्न मी एकच पाठ केला आहे आणि तोच त्या परीक्षेत आला तर मला 7-8 मार्क्स आरामात पटकन पडून जातात. पण तो सोडून बाकीचे सगळे कुठले प्रश्न आले तर मी अभ्यास करूनसुद्धा माझा काही उपयोग नाही. म्हणून मी म्हटलं हा मटका जुगारासारखीच ही परीक्षा म्हणजे गोष्ट आहे. असं असताना ज्याला पेपर सोपा गेला असेल, त्याने पेपर दिला असेल आणि जेव्हा त्याला कळलं असेल, त्या आनंदात असताना जेव्हा त्याला कळलं असेल की नीटचा पेपर फुटल्यामुळे नीटची परीक्षा रद्द झाली, तेव्हा त्याची अवस्था काय असेल. मित्रांनो, पूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या नंबरमध्ये 4-4, 5-5% फरक असायचा, पण आता 0.1चा सुद्धा कधी फरक नसतो. अनेकांची गुणवत्ता 0.1 मार्क्स कमी पडला म्हणून अवहेळली जाते, बाजूला ठेवली जाते.
स्पर्धा आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली असताना आपण या गुणवत्तेला न्याय द्यायचा सोडून गुणवत्तेवरच जेव्हा कुऱ्हाडीचे घाव घालतो ना, तेव्हा कुठंतरी अवघडल्यासारखं होतं. मित्रांनो, आपल्या देशात हे करण्याचं धाडस का होतं आणि हे प्रकार आपल्या यंत्रणेमध्ये कसे घडतात याचं एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आज अनेक आध्यात्मिक जे गुरु आहेत आजच्या काळातले, आता शिवाजी महाराज हे आध्यात्मिक गुरु नव्हते, ते रयतेचे राजा होते. पण मी आताची जी उदाहरणं सांगणार म्हणजे आत्ताच्या आचार्य धर्माधिकारी असतील, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी असतील किंवा आणखी नावं घेता येतील आपले नरेंद्रचार्यजी महाराज असतील, यांच्यापासून ते अगदी रयतेचा राजा ज्यांना आपण गौरवतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत असतील. आता या सगळ्यांना मी एका पंक्तीत बसवत नाही आहे, नाहीतर कुठेतरी गैरसमज असा व्हायचा की यांची तुलना करताय. की मी या सर्वांमधले एक कॉमन गोष्ट सांगतो आहे, यांना मानणाऱ्या लोकांमधले एक कॉमन गोष्ट तुम्हाला सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचंच उदाहरण घ्यायचं झालं तर मित्रांनो, त्यांच्या मागे जी रयता उभी होती, जनता उभी होती, ती तन मन धन त्यांच्यावर प्रेम करीत होती. त्यामुळे छत्रपतींचा आदेश आला की स्वतःचं रक्त सांडायला तयार असणारे, स्वतःचा जीव द्यायला तयार असणारे मावळे त्यांच्या मागे उभे होते. त्यामुळे त्यांच्यात गाफीलपणा कधीच झाला नाही आणि त्यांच्यामध्ये अशी पोखरलेली यंत्रणा कधीच उदयाला आली नाही. त्यांच्यामध्ये कोणीतरी त्यांची गुप्त वार्ता कुठल्या तरी शत्रूला जाऊन सांगतो अशी घाणेरडी लोकं निपजली नाहीत. एवढंच कशाला, आत्ताच्याच काळातली उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. आप्पासाहेब धर्माधिकारी घ्या, नंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे घ्या, नरेंद्राचार्यजी महाराज घ्या, यांनी ज्या काही सेवा सुरू केलेल्या आहेत. म्हणजे मला सांगायला आवडेल की नरेंद्राचार्यजी महाराज यांनी महामार्गावर मोफत रुग्णवाहिका सेवा, महामार्गावर जिथे अपघात घडतात त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवा त्यांनी सुरू केलेली आहे. नंतर आचार्य धर्माधिकारी यांचे जे भक्त आहेत, अनुयायी आहेत, ते मध्ये स्वच्छता मोहीम राबवतात. या सर्व गोष्टींचे त्यांच्या उपक्रमाकडे एकदा कधी जर लक्ष द्या. ते लक्ष दिल्यावर तुम्हाला असं कळेल की अगदी फर्स्ट क्लासमधला वर्ग 1चा जरी अधिकारी असला तरी तो कचरा उचलण्याचं, रस्त्यावरचा कचरा उचलण्याचं काम इमान इतबारे करतो, फोटोपुरतं करत नाही. हे लोक अगदी गटारातसुद्धा हात घालतात, गटारातली घाणसुद्धा उपसण्याचं काम करतात. का तर त्यांच्यामध्ये एक लीडर आहे आणि हे सगळे स्वतःला त्यांची अनुयायी म्हणून घेतात. नुसते म्हणून घेतात असं नाही, तर इमानी इतबारे मनापासून त्यांना आपला कर्ता पुरुष मानलेला आहे, आपला लीडर मानलेला आहे. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या शासकीय यंत्रणेमध्ये दिसत नाही. कोणीही लीडर नाही, मीच लीडर, अशी प्रवृत्ती या शासकीय यंत्रणेमध्ये, शासकीय नोकरदारांमध्ये असो किंवा शासकीय अधिकारी वर्गांमध्ये असो, ही सुरुवातीपासूनच बीजं रोवली गेलेली आहेत की मीच मोठा, बाकी कोणी नाही. त्यामुळे कोणीच कोणाचं ऐकत नाही. मला वाटेल ते मी करणार. जी अनधिकृत वाटतं मला ते मी गुप्तरीतीनं करणार, अधिकृत आहे ते मी सरळ करणार. हा जो मी आणि अहमपणा जो आहे ना, तो याच्यामध्ये घुसलेला आहे. त्यामुळे कधी काय घडलं ना, तर मला काय द्यायचं, मला पगार चालू राहणार, मी कशाला ह्याच्यावर गोष्टीवर मेहनत घेऊ, मी कशाला उगाच वाकडं करू. बरं, तपासी यंत्रणांवर पण एवढा दबाव असतो की एखादी गोष्ट कळली तर त्याचे लागेबांधे राजकारणाशी तर नसतील ना, कोणाशी राजकीय व्यक्तीशी, तर मसाले आपले कुठेतरी अशी बदली व्हायची की जिथं आपलं काय खरं नाही असं वाटेल. या सर्व गोष्टी भीती या तपासी यंत्रणेवर पण असते. त्यामुळे मोठेगावकर सरांसारखी एवढी मोठी कीड लागलेली लोक याच्यामध्ये मुक्तपणे विहार करत असतानासुद्धा त्यांच्यावर इतके नीटचा पेपर फुटेपर्यंत काहीच कारवाई झाली नाही. आता नीटचा पेपर फुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना अटक झाली. मोठेगावकर सर असतील, ते कुलकर्णी होते, त्याच्यामध्ये 2 बायका होत्या, या सगळ्यांना अटक झाली. पण तोपर्यंत विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं. त्याचं काय, ज्यांना पेपर सोपा गेला आणि त्यानंतर जेव्हा परीक्षा होईल त्यावेळी त्यांना पेपर जर कठीण गेला तर हा दोष कोणाचा? त्या विद्यार्थ्यांचा, तपासी यंत्रणेचा, ह्याने जी पोखरलेली यंत्रणा आहे त्यांचा, की गव्हर्नमेंटचा? हा खरा प्रश्न आहे. मित्रांनो, अशा विरुद्ध कुठेतरी आवाज उठवण्याची गरज आहे. कारण पेपरफुटी
ही गोष्ट देशद्रोहापेक्षा काही छोटी नाही. कारण तुम्ही आम्ही जेव्हा एखादा इतके वर्ष परिश्रमपूर्वक काम करतो आणि त्याचा एवढ्याशा एका गोष्टीनं पट्ट्याबोळ व्हावा, तेव्हा जे मनावर घाव बसतात ना, ते बरे होण्यापलीकडचे बसतात. मी तुम्हाला मगाशीच एका वाक्यात सांगितलं की ज्यांना नीटचा पेपर जो झाला तो सोपा गेला असेल, नीटचा पेपर खूप सोपा गेला असेल आणि पुढचा पेपर समजा त्याला अवघड गेला, तर त्याचा दोष कोणाचा? मोठेगावकर सरांचं आजपर्यंत प्रचंड मोठं नाव होतं. त्यांची अनेक स्वप्नं होती. त्यांना महाराष्ट्रानं, देशातल्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांचं करिअर घडवलं, त्यांना मोठं केलं. त्यांनी त्यांचं मोठेपण स्वतःच्या मनातलं काळं बेरं काढून हे विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळून मातीत गाडावं, एवढी त्यांना कसली मोठी महत्त्वाकांक्षा होती की नीटचा पेपर फोडावा, तो आपल्याच मुलाला द्यावा, आपल्या मुलाला मोठं करावं. वा रे वा रे वा रे, अशी बुद्धिमत्ता तुम्ही तुमच्या मुलाला देताय, ती काय कामाची हो? काय कामाची? आणि तुम्ही इतके वर्षे जे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं ते असंच केलं. मला आठवतं आहे मित्रांनो, आम्ही 10वी-12वीमध्ये असताना चाटे कोचिंग क्लासेसचं मोठं प्रस्थ होतं. त्यांचंसुद्धा एक प्रकरण असंच उघडकीला आलं होतं. लोकांमध्ये भ्रम असा होता, आजसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये भ्रम आहे की ह्या कोचिंग क्लासेसमध्ये गेल्यावर आपलं करिअर नक्की घडतं. मित्रांनो, कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये जा, तुम्ही 95% असाल ना, तर ते 97, 98, 99% नेऊ शकतात. माझं या सर्व कोचिंग क्लासेसवाल्यांना आव्हान आहे की तुम्ही 25-30% मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 70-80% नेऊन दाखवा. कोणी नेऊन दाखवत नाही. चाटे कोचिंग क्लासेसमध्ये मलासुद्धा असं अगोदर पेपरात, मीडिया त्यावेळी नव्हता, म्हणजे पेपर हाच मीडिया होता. पेपरमध्ये वाचून मला आश्चर्य वाटायचं की या चाटे कोचिंग क्लासेसमध्ये साली काय जादू होते. नंतर कळलं की चाटे कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेऊनच प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेऊन प्रवेश दिला जातो ही आमच्यासाठी त्यावेळी नवीन गोष्ट होती. फक्त नोकरीच्या वेळीच इंटरव्ह्यू दिला जातो एवढंच आम्हाला माहिती होतं. पण या कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू घेऊनच प्रवेश दिला जायचा. म्हणजे तुम्हाला कळलं की 90%च्या वर मार्क्स मिळतात तर तुम्हाला तिथे प्रवेश दिला जायचा. मग त्या 90%वाल्या विद्यार्थ्याला 95-97% मार्क्सवर नेणं काय फार अवघड नसतं. बरं, त्याच्यातसुद्धा आणि आम्ही 12वीत असताना मला आठवतं आहे, नागरगोजे नावाचा एक विद्यार्थी, त्याचं आता मला नाव नाही आठवत, तो विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम आला होता. त्यानं आपण कोणताही कोचिंग क्लास जॉईन केला नव्हता वगैरे असं मीडियाला सांगून दिलं, पेपरमध्ये छापून आलं. नंतर काही दिवसांनी चाटे कोचिंग क्लासेसच्या म्हणजे त्यांच्या जाहिरातीमध्ये या नागरगोजेचा सुद्धा फोटो झळकला. आणि नंतर त्यानं डिरेक्टली सांगून दिलं की मी चाटे कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी होतो. आता हे कसं घडलं, तर नंतर असं एक प्रकरण बाहेर आलं की या चाटे कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी त्याला काही पैसे देऊन तू आमच्या क्लासमध्ये शिकत होता असं मीडियासमोर सांगायचं, याच्यासाठी त्याला काही पैसे दिले आणि त्याला आपलंसं करून दिलं. मित्रांनो, कोचिंग क्लासेसच्या मोठ्या नावाखाली चालणारा हा काळा गोरखधंदा आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मुलांना अशा जादूसारख्या वाटणाऱ्या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवण्यापूर्वी कधीतरी याचा विचार करावा की यांच्याकडे कुठली जादूची कांडी आहे का? तर अजिबात नाही. हे खाजगी क्लासेसचं पेव एवढं फुटलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजमध्ये तर अलीकडे काहीच शिकवलं जात नाही. कॉलेजमध्ये फक्त हजेरीपुरतं जायचं आणि तेच प्राध्यापक जे कोचिंग क्लासेस चालवतात त्यांच्या कोचिंग क्लासेसला जॉईन व्हायचं. मग ते सांभाळून घेतात, कॉलेजची हजेरी सांभाळून घेतात. शिक्षणातली जी गोष्ट आहे, शिक्षण त्या गोष्टीसाठी दिलं जातं ते पूर्ण आता हेच झालेलं आहे. कॉर्पोरेटपणा घुसलेला आहे त्याच्यामध्ये, स्वार्थीपणा घुसलेला आहे. आणि नीटचे पेपर फुटणं हा त्याच्यावरचा एक मोठा कळस आहे असं म्हणावं लागेल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? आणि हो, नीटचा पेपर, असे पेपर जर फुटत असतील तर याच्यावर काय केलं पाहिजे, याच्या तुमच्या परखड कॉमेंट्स नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.